अगं काय झालं? का रडतीयस? विनंती करते, काय? कृपा करून आम्हा गरिबांना जवळ करू नका. ही जवळीक आम्हाला चोर ठरवते. काय झालं सांगशील तरी? आम्हा गरिबांना दागिने घालायचा, नटायचा अधिकार नाहीये. हे घे. आमच्या अंगावर आले की त्यांची किंमत कमी होते, बाटले जातात ते. खरंच तुम्ही अजून जीव लावू नका. काही चुकलं असेल तर माफी कर. मुक्ता, घे, तुझेच आहेत. काय ग, काय लागलं? दागिने घालण्याचा इनाम भेटलाय. माधवी, अगं हळू, माधवी, हळू. योग्य वेळेला बायकोची चूक दाखवून देणं, तिला योग्य वेळेला थांबवणं, हे कधी जमणार आहे रे तुला? तिच्यावरती जरब धाक कधी बसवता येणार आहे की नाही? हो, ठेवेन दादा. दादा, माफ कर मला. हे तर इतकं घाणेरडं आहे ना की चूक असो नसो सतत माफी मागायची. माझं सुद्धा चुकलं असेल तर माफ करा मला. घरातले पुरुष बोलत असताना पाठ दाखवून निघून जायचं नसतं. पुन्हा अशी चूक होणार नाही माझ्याकडून. पण मी आपल्या घरासाठीच भांडते ना. माहितीये मला. निघा आता. आणि आणखीन एक बरं झालं आठवलं. हा दादा. दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत या घरामध्ये निंबाळकर आहे तोपर्यंत या घरामध्ये आरडाओरडा, या घरामध्ये कुठलीही बेशिस्त वर्तणूक चालणार नाही. कळलं? या घराची प्रतिष्ठा राखा. हो दादा. निघा. मुक्ता, ए सारंग, तुझ्या स्वप्नातल्या राजकुमारीचा विचार आल्यावर तुझ्यासमोर कुणाचा चेहरा यायचा? अपार मायेनं भरलेला एक साधा चेहरा समोर येतो, जिला पाहिल्यावर पहिल्याच नजरेत मन तिच्याशी जुळेल आणि शब्दाविना खूप काही कळेल. जिला जेव्हा जेव्हा भेटेन त्या प्रत्येक वेळी नव्यानं तिच्या प्रेमात पडत जाईल.
हे पाकिट तुझ्याकडे कसं आलं? खरं खरं सांगा मला. काय ग, तुला फक्त कपडे घेता येत नव्हते का? हा, ही फुकटची उचकापाचकी कोणी करायला सांगितली? तिला का बोलतेस तू? आता फक्त बोलतेय. हा, पुन्हा जर असा शहाणपणा केलास ना तर बघ, शी मारेन ना तुला. हाव ताई, मी आणि त्या दिवशी माझ्या वडिलांची हात धरायची हिंमत कशी झाली ग तुझी? आणि आता माझ्या वस्तूंना हात लावतेस. अहो ताई, मी फक्त हे एक शब्द पण बोलू नकोस. हा, तिच्यावर चिडून तू विषय नको बदलू. हे तुझ्याकडे कसं आलं ना तेवढं मला सांग. मी ओढते. रेणुका, आणि हे ज्याला कोणाला तुला सांगायचं असेल ना त्याला जाऊन सांग. मला फरक नाही पडत. दादा, बरं जरा तुम्ही स्वतः पाहिलं. मी सांगितलं असतं ना तर तुमचा विश्वास नसता बसला. लाडामुळे पोरकी कुठल्या थराला गेले बघा जरा. दादा, आई कशी आहे माझ्या बाबतीत हे माहिती आहे ना तुम्हाला? हे पाकिट पाहिलं आणि हे माझंच आहे असं ठरवून आदळआपट सुरू. हो, अगं मग ते कुणाचं आहे हेही सांगत नाहीये तू रेणुका. अगं मलाच नाही माहित तर मग मी काय सांगू? दादा, कॅम्पिंगला ना कोणाची तरी बॅग आहे असं समजून टाकलं असेल कोणीतरी, किंवा कोणीतरी खोडसळपणाही केला असेल. मी नाही ओढत सिगारेट. तुमचा विश्वास आहे ना तुमच्या मुलीवर? स्वतःपेक्षा जास्त. अहो, माझी मुलगी माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही. तिच्यावरती आरोप करण्यापूर्वी 10 वेळा विचार करत जा. थँक्यू दादा. मी लगेच आल्या हे बाहेर फेकून. तुमचा विश्वास खरा ठरो हीच देवाजवळ प्रार्थना आहे. मुलीवरती जरा विश्वास ठेवायला शिक. दोघींच्या नात्यामध्ये सुधारणा होईल.